कालावधी मिळालेला आहे आपल्याला, तो आपल्याला आता मी इथं काय तुमचं त्याच्यावरती भाषण झालंय काय बोलणं झालंय मला माहित नाही, पण माझ्या बुद्धीला ते सुचतंय ते बोलतोय. मला मान्य नाही. कारण मला सांगा, आपण 11 महिने कंटिन्यू आपला कालावधी वाढ किंवा कालावधी मिळावा यासाठी आपली खरी म्हणजे मेन मागणी आहे. सरकारलाही कळतंय आणि त्याच्यापेक्षा आपल्यालाही कळतंय. लक्षात घ्या, 6 महिने झालंय बांधवांनो आम्हाला कार्यमुक्त केलंय, पण आता आमचं काय? परत आम्हाला तुम्ही ज्या दिवशी कालचा आदेश आलाय, ज्या दिवशी आम्ही रुजू त्या शाळेवर होऊ त्या दिवसापासून तुम्ही आम्हाला 5 महिने देणार आहात आणि 5 महिन्यानंतर परत तुम्ही आम्हाला बेरोजगार करणार आहात का सरकार मायबाप? मला सांगा, आपले बंधू भगिनी या सरकारच्या जुमल्याबाजीच्या अगोदर कुठे ना कुठे आपला आई वडिलांचा आपल्या मुलाबाळांचा विचार करून जॉब करत होते, व्यवसाय करत होते. परंतु आपण ह्या सरकारच्या आमिषाला बळी पडून त्या ठिकाणी जॉईन झालो. आपल्याला सरकारने या ठिकाणी फसवलंय. मला सरकारला विचारायचंय, याच्या आधी सुद्धा माझ्या बांधवांनी विचारलंय, सवाल केलाय. मायबाप सरकार, तुम्ही आम्हाला 6 महिने प्रशिक्षण दिले, परंतु नोकऱ्या कुठे आहेत? तुम्ही म्हणले होते ना आपल्या सर्वांचे तिन्ही लाडके मामा, थोरला मामा, मधवा मामा आणि धाकला मामा, फडणवीस मामा, मोठी आपले मामा. कारण मामा कशामुळे आपल्या आईला बहिणीला ते लाडक्या बहीण म्हणून हे द्यायला 1500 रुपये द्यायला आणि लाडक्या मुलं आपल्याला त्यांनी केलेले. तर मामाला एक विचारायचंय, मामा आम्ही ह्या मैदानामध्ये तुमच्याकडून काहीतरी भाचीला मिळावा यासाठी बसलेलो आहोत. मामा असा भाच्याला आणि भाचीला वाऱ्यावर सोडणार आहे का? सोडले तर सोडणार. अरे ह्या मामाने आपल्याला लॉलीपॉप दिला खायला.